जय महाराष्ट्र मित्रांनो, आज सकाळी लवकर उठून आम्ही गेलो भाजीपाला आणण्यासाठी. आज होती आमची रोडगे पार्टी हर्ष पाटील यांच्या वावरामध्ये. आणि हे आहे शेगावचा भाजीपालाचा सर्व कारभार. आणि भाजीपाला घेऊन आम्ही सरळ चाललो पुन्हा आमच्या कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्ही केली 360च्या स्पीडने आंघोळ. आणि आंघोळ करून आम्ही चाललो पाटलाच्या घरी. आम्ही लावली आमच्या पल्सरला चाबी आणि आम्ही सरळ चाललो होतो हर्ष पाटील यांच्या घरी. आणि हर्ष पाटील यांच्या घरी जाण्यासाठी हे आहेत आमचे मित्र सत्यम मिश्रा, अंकुश दुबे. हर्ष पाटीलच्या घरून आल्यानंतर आम्ही गेलो सरळ चिंचोली गावामध्ये. आणि हे आम्ही चिंचोली गावामध्ये गेला करायचे होते रोडगे आणि थोडंसं आम्हाला सामान लागत होतं. आणि आम्ही पोचलो सरळ पाटलाच्या सोकारीच्या घरी. तिथून आम्ही घेतली फारी बिकुलची कॅन आणि सरळ पोचलो आम्ही आमच्या शेतात. हे आहेत अंकुश दुबे, गड्डा करत होते रोडगे करण्यासाठी आणि बाकी सगळेजण तोंड बघत होते. पाटलाच्या वावरातली विहीर आणि सुसज्ज असं चांगलं सुंदर असं वातावरण होतं. आणि सर्व मित्र आनंदात लुटत होते. आणि सरळ पोचलो आम्ही पुन्हा. थोडेसे गवऱ्या कमी पडल्या त्या रोडगे करण्यासाठी आणि गवऱ्या घेतल्या. आणि यांचे चालू होते भांडणं आणि यांचं चालू होतं चूल मांडणं. थोडंसं आम्हाला वेळ झालाच होता. आणि हे आहेत अथर्व सदावर्ते आणि राम नेमाडे. आणि तिथून तरीसुद्धा हे महाशय झोपलेलेच होते. थोडेसे दुरून आलेले आहेत बीड जिल्ह्यावरून, अंबाजोगाईवरून. हृदय आंबले आणि सागर माळेंनी किराणाचं पोतं फोडलं. हर्ष पाटील आणि मी चाललो होतो पुन्हा भांडे घासण्याचं तिथे. आणि हे आहेत आमचे क्लासचे CR सत्यम मिश्रा. हे आहेत हर्ष पाटील, जे सुद्धा विटा बघण्यासाठी खूप तळमळ करत होते, कारण की आम्हाला इटोलेला विटा कमी पडत होत्या. आणि नंतर हे आहेत आदित्य ढेंगरे आणि हे आहे सागर माळी, प्रथमेश मुंदळा. सर्व मी सुद्धा विटा आणल्या आणि विटा नेल्या आणि आमची चूल मांडणं झाली होती. भांडे घासणं सुरूच होते. आणि आदित्य ढेंगरेंनी विहिरीमधून पाणी काढलं आणि मी बिकुलच्या कॅना बरोबर लावून ठेवल्या. हर्ष पाटीलसुद्धा भांडे घासत होते. आणि नंतर गेलो आम्ही हळद आणण्यासाठी पुन्हा शेगावमध्ये. काही केलं तरी काही ना काही आम्ही विसरतोच. आणि सरळ पोचलो आम्ही नंतर शेगावमध्ये. आणि तिथून आल्यानंतर आम्ही पुन्हा बघितलं तर सर्व चांगलं व्यवस्थित चालू होतं. सर्वजण काही ना काही चिरचार करत होते आणि मस्त वांगे गिंगे कापून. याचं क्रेडिट सर्व जाती सत्यम मिश्रा, आदित्य ढेंगरे आणि वेदांत दारोकरला. वेदांत दारोकर थोडेसे लेट आले होते. हे आहेत हृदय आंबले आणि हे आहेत अथर्व सदावर्ते आणि आमची सर्व मंडळी. आम्ही सुद्धा पापड्या करत होतो. सर्वजण आपल्या कामामध्ये व्यस्त होते, कारण की रोडगे करण्याचा खूप दिवसांमध्ये आमचा प्लॅन चालू होता. पण आज तो आम्ही एक्झिक्यूट करून दाखवला. आणि आम्ही सुद्धा आज रोडगे केले आणि त्याचं सर्वांचं क्रेडिट जाते आमच्या सर्व मित्रांना. हे आहेत आशिष इंगळे, रोहन, मी आणि हे आहेत हर्ष. आणि नंतर हे चालू होतं यांचं वरण झाल्यानंतर हे पाटील चालू होते कणिक भिजवायला आणि मी सुद्धा पापड्या करून दिल्या. रोहन करत होते रोडगे आणि यांचं झालं होतं सर्व इस्तू पेटून सगळं ओके चालू होतं आमचं. हे आहे पाटलाची गाडी आणि नंतर आमचं चालूच होतं रोडगे करणं. खूप मजा आली आणि यांचं काय चालू होतं यांनाच माहिती. आणि हे झाले होते आमचे सर्वच रोडगे करण्याचं क्रेडिट जाते सर्व श्रीदीप ढोरे, रोहनला. आणि हे आहेत आदित्य ढेंगरे आमचे रोडगे. आणि आमच्या तिकडे चालू होती भाजी करणं आणि हे भाजीचा मसाला सर्व चालू होतं. हे दोघं आहेत आचारी, राम नेमाडे, वेदांत दारोकर. राम नेमाडे, वेदांत दारोकर यांनी खूप भाज्या केल्या होत्या. आज माहीत पडेल आपल्याला कशी भाजी बनेल पुढच्या व्लॉगमध्ये आपल्या येणाऱ्याच. आणि हे आहेत सर्व मसाले इथे चालू होते. मसाले काढणं, वेदांत दारोकरने मसाले काढले आणि श्रीदीपनी मस्त रोडगे टाकले आणि शेकायला. आणि मस्त रोडगे करणं चालू होते आमचे. हे आहेत आयुष जयस्वाल. हे थोडेसे वावर बघितलंच नव्हतं त्यांनी, आज सर्वच बघितलं. तो बोले बहुत मजा आई आज उनको. तो आम्ही जेवणासाठी फारी टाकली सागाच्या झाडात. आम्ही पुन्हा गेलो रोडगे बघण्यासाठी. रोडगे चांगले चालूच होते भाजणं. आणि इथे यांचे पुन्हा भांडणं चालू होते. हे आमच्या क्लासचे हत्यारच आहेत. आणि हे आहेत आयुष जयस्वाल, अथर्व सदावर्ते आणि हे आहेत क्लासचे CR. आणि हे आहेत श्रीदीप ढोरे. यांनी चालू केली होती भाजी चांगली बनवणं. यांची झाली होती भाजी बनवणं आणि बस शिजायला टाकली होती. 1 नंबर रस्सा तर्री आली होती भाजीला. ती वेदांत दारोकर आणि राम नेमाडेला पूर्ण क्रेडिट जाते भाजी बनवण्याचं. आणि नंतर आम्ही सगळ्यांना जेवण वाढलं. सुसज्ज आणि असं चांगलं जेवण झालं होतं, कारण की खूप दिवसापासून नादा चालू होता मुलांचं जेवण करण्यासाठी. आणि जेवण झाल्यानंतर सर्वजण निवांत बसले होते आणि आमचे सिनियर आले होते अमित मुळके सर आणि हे सर्वच जण जेवण करण्यासाठी बसले आणि सर्वजण निवांत बसल्याचा या क्षणाचा खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो. आणि आशिष इंगळे आणि वेदांत दारोकर हे खूप भांडत होते. आणि सर्व आटपून आम्ही चाललो पुन्हा आमच्या शेगावमध्ये गेल्यानंतर
जे राहिलं सोयलेलं होतं ते सगळं आम्ही गरिबाला देऊन दिलं. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे असं लोक सांगतात. आणि नंतर आम्ही चाललो पुन्हा कॉलेजमध्ये. आजच्यासाठी एवढाच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.